डोक्याला काय केलं मी अजब डोक्याचा मनच झालं. शेण लावलंय. गाईचं शेण लावायचं. तू लावलंय का? हम्म. या त्याला काय लागलंय? शेण लावून तू सांगितलं गाईचं कसं वाढत तिथे मेहंदी आणि वासुराला शेणात शेण मला मेहंदी आणि असं ते मी दिले शेण. तर काही स्वागत आहे तुमचं रावणात राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भावनाथ. तर काही मला कॉलेजला उशीर झाला आहे. मी उठलंच कितीला जवळपास 7:30ला आणि कॉलेज मला 8:30ला जायचं होतं. मग ठीक आहे चालूच असतं, मी थोडं उशिरा जाणार. आता सध्या पोहे खाते आणि कॉलेजला जायचं आहे. लय ऊन कडक पडले त्याच्यामुळे खिडकीचे पडदे सुद्धा उघड वाटत, पण आता ते व्हिडिओसाठी उघडले. काय ऊन नाही दाखवलं मी आता. पोहे खाऊन बघ तू कशी झाली. तर गाईज दुपारी कॉलेज रिलीज झालं 2 वाजले. त्याच्यानंतर मी आता डायरेक्ट झोपी गेलो होतो. 3 वाजता जेवून झोपी गेलो. आता अर्धा एक तास झाला अजून 4 वाजले. आणि सध्या आता गार प्यायला माझा आणि निवांत. तिथे हेच नव्हतं, स्टिंगच नव्हती. स्टिंग कोणाला पाहिजे? झाला आता याला नाही करणार ते. बाकी एकदा माझे कंटाळा आलेला आहे. उद्या परत मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे एखादं कोडचं, ते बसवायचं मला अख्खं. डोक्याला काय केलं मी अजब डोक्याचा मनच झालं. शेण लावलंय. शेणवाणी दिसते. ऐकायचं होतं ना तुला. शेण लावलं केस वाढायचे. तू लाव आता. मला नाही वाढायचं केस. गाईचं शेण लावायचं. तू लावलंय का? लावू दे शेण. लेंड्या लावायचे. लेंड्या कुस करायचे. एक सरट काढून. काय झालं तुला एवढ्या गळून पडायला? उठ चहा ठेवी. उठ चहा ठेवी. उठ. गुडघ्या टचक्यान बसल मग बघ काय. सगळे कंगवे गायब होणार मग. परत म्हणायचं नाही कंगवे गायब झाले. अशा जागेवर फेकणार का परत सापडलेत नाही पुढे पेक्षा बाहेर डायरेक्ट उखंडीवर जाळून टाकेन. जे आणशील ते जाळणार. एक झाडू घ्या हे घेणार कंगे टाक फक्त एक टाक. आता बघ एक कंगे नाही फेकून दे नाव बदल. एवढं जोर चाललं तुम्ही. किती दिवस राहील ती अडे आणि काय तकलीफ आहे माहिती थोबडाची. थोबडं आहे ना मी मला हे म्हणतो काय गाणं. याला काय लागले? शेण लावून तू सांगितलं गाईचं कसं वाढत तिथे खरं शेण लावलोय. वाचते तू शेणात. सेंट मारलाय ते मेहंदी आणि वासुराला शेणात. सेंट मला मारलाय. मेहंदी आणि असं ते मी दिले शेण. सेंट मारलाय शेण. फॅनचं लय नॉईस येत असणार आहे, पण काय करता गरमी चालू आहे. चहाच्या आधी मी पहिलं ओट्स खाणार आणि मग चहा ठेवणार. आता काही होऊ मला उशीर झाला आहे. क्लासला जायचं का मला थोड्याच्या वेळामध्ये 5:30ला क्लास आहे. आणि आता वाजलेत जवळपास 5:15. 15 मिनटात खाऊन लगेच जाणार मी जाणार आणि क्लास. ओके खायची अजिबात इच्छा नाही मला. सोयाबीन पण नाही खाणार सध्या. आता केळी आणायला जाणार काही. केळी खातच झाले दिवस झाले केळी नाही खाल्ली. त्याच्यामुळे ना ते कॅलरी डिसिट काय होतं काय कॅलरी डिफिसिटमध्ये खावडा मध्ये 2-4 दिवस डाएट फॉलो केलं आणि मला ते फरक बी वाटायला लागला होता. कंटाळा यायला लागला नंतर परत. हा मग तेवढी आहेत माणसाचं मग उसमध्ये कधी पण दूध जर जास्त टाकलं ना ते थोडे पातळ तयार होते. आणि मग नुसते जास्त चावायची खायची गरज पडत नाही. डायरेक्ट पिऊन घ्यायची. पातीला गरम आहे सध्या. स्पीड रन खतम रे. गणेश सगळं घरावरलं हो. फरची बिरची पुसून होय गणेश कशाला करतेस? हा स्वच्छता करते कशाला करते? माझ्यासारखे जीवन जग. मम्मी हे कामाला लावलं का याला? ते म्हणतो हे कामं करून घेते माझ्याकडून. बघितलं का
राय मी जाऊन आलो केळी बिळी घेऊन येतो मला पण चहा घेऊन ये 7 वाजले काही 7:15 आत्ताशी चहा घेऊन राहिलो मी क्लासला गेलो होतो क्लासला आता जिमला जाणार आहे मी इन्कम तोंड असं केलं सुजला मग असा आवाज काढला खरंच भूत येईल ना अरे जाय ना मी चहा पिक नको आणून हा ताई लावून नको मला मला काही पसकून नाही आणले तुला मी उरी आणायला लावला होता का मी ओरिया नाव तर संपला आता कमून मला काय माहिती संपला होता. बोलत असलं तर टाकायचं सगळं मोड बंद मला असं घुमवता नाही तुझे क्या लेने के लिए भेजा था मैंने ओरियो तू क्या लेकर आया बरोबर वो तेरे साथ क्या होना चाहिए गॅसवर गया सांगू का काय आलं अर्धा तास गॅस असंच चालू होता अर्धा तास नाही पाणी तापात ठेवलं का अरे 10 मिनिटं तेव्हा मला म्हणलं 1 तास झाला मी पाणी तापात ठेवलं होतं तुला आता बोलली मी तशी आयला मम्मी राव तू तो मग काय उपयोग नाही राव त्याचा काय पाणी घे अब काही बनवू तुला आणि ना बाहेर टाकायच्या आधी मी सांगितलं आयला तुम्ही घरात नसले तुम्ही असे काम करता का गाई जिमला आलोय कॉलेजवर किती सन्नाटा आहे बघा हे सन्नाटा क्यों है भाई इतना सन्नाटा आणि त्या दिवशी गायचं मला लय भेव वाटलं होतं एकटं होतं ना आता सध्या मी एकटाच आहे परंतु संकेत आलेला आहे जिमला आणि तो जर नसन आला तर मी इथं असंच माघारी जाणार ऐसे ही मुझे वैसे ही पहले से डर लगता है मेरे को आयला तो आहे का नाही तो आहे का नाही राव दार तर लावलेले वाटत राहिले आधीच मग चड्डी फाटे ती ह्याच्या ठिकाणी यायचं नाही येते इथं पोरं आलेले आहेत त्यांना मागून बॉ करतो समजून सांगितली ना कोणाला काय वाटलं का इथं तू वाटलं का आपण तुम्ही तुला सांगू का 15 मिनिटं लवकर यायला पण होतं तू इथं भांडणं चालू होते तुला कंटेंट झाला असतं माहिती हा का? बायांची भांडणं चालू होती इथं आयला झिंजा धरून ते बी एकदम आई कुठे क्वालिटी भांडणं होते का इकडपर्यंत ऐकलं होतं सरांना म्हणलं अरे झिंजा धरून हाना म्हणलं होतं हा का? भावाने होते हा का अरे लय भांडणं एकमेकाचे आम्ही इथं डोकंच होतो माहिती का पण ते मी व्हिडिओ काढणार होतो त्या कंटेंट साठी पण ते मला व्हिडिओ काढता नाही आला इथं बसलेलो होतो अंधारात मग मोबाईल एवढा चांगला नाही मी इथून माघारी जाणार होतो मग का मग आता आला का तू हा इथं आलो म्हणलं तिकडे जिम खाना तर बंद आहे म्हणलं संख्या घरी गेला का इथं दिसले नाही काय तिथंच होतो मी तेव्हा हा. मग लगे इकडे आलो आणि पाहिलं तुम्ही दिसले तर गाईज आता मी जिमला गेलो होतो तर जिम मारली आणि त्याच्यानंतर घरी आलो तर मग आता डोक्यात आलं की उद्याच्याला मला आहे ना एक कोड एक्सप्लेन करायचा आहे ॲज अ सेमिनार म्हणून वर्गामध्ये तर त्या सेमिनारचा मला अभ्यास आता करावा लागेल एक कोड दिले प्रत्येक म्हणजे 3 कोड दिलेले तसे वर्गामध्ये त्या 3 कोडपैकी एक कोड समोर जाऊन एक्सप्लेन करायचा आहे माझा विषय असा आहे मला एक कॉन्फिडन्सचा काही विषय नाही आहे निवांत बोलू शकतो मी फक्त कोड समजून घेऊन राहिलो मी आता इथं कोड लिहिलं आहे मराठी भाषेत बी थोडं एक्सप्लेनेशन लिहिलं आहे म्हणजे मला समजणं असं आहे का नाही समोरच्याला मी समजून सांगेन कसं बी काही विषय नाही आणि जर इकडे तिकडे झालं तर सर घेते सांभाळून काही विषय नाही सर आपलीच आहेत करू अजून मला जेवायचं बाय द वे आता जेवण मी थोड्या वेळामध्ये गाण्या बाकी इकडं झोपलाय निवांत टी व्ही बघत त्याचा विषय निवांत विषय असतो त्याला ऐकू बी जाणार नाही तिने हेडफोन घातलेले निवांत माणूस तिथे हो त्याचा नाद नाही करते गणी बाई ते का रे डुंगणे गाईचं एक्सप्लेनेशन कम्प्लीट झाले मला येस मला बुक्स लय आनंद होऊ राहिला मला लय भारी वाटू राहिलं गाईज मला एकदम एक्सप्लेनेशन प्रॉपर समजलं आता असं समोर एक्सप्लेन करतो ना भाई नाद नाही करणे का नाद करा पण कुणाचा आपला नाही करायचं नाद करा पण आपला नाही कोणाचा नाही आपला नाही हां परत नाद करा पण माझल्यान करून उशी पिकून
आपला नाही नाद करा पण आपण एवढं प्रॉपर समजलं ना काहीच मला आता. आणि एक तर समोरच्याला शिकवायचं याचा अर्थ आपल्याला आलं पाहिजे. आपल्याला आले म्हणजे समोरच्याला सांगते. मग मला प्रॉपर समजल्यामुळं मला बी समजलं, म्हणजे समोरच्याला सांगायचं ह्या भीतीने मी स्वतः समजून घेतलं, मग मला जास्त समजलं. आज हेच मी पुढच्याला सांगणार. ओके द बॉय, लेकरू काळ लेकरू. हरीश बघा किती निवांत झोपलाय. मला झोपायचं पण एडिटिंग म्हटलं का तरी बी नाही म्हणलं तरी बी जवळपास 12 तर कन्फर्म वाजले. आणि एडिटिंग म्हणजे माझं जास्त काही नसतं, थोडंफार नॉर्मल एडिटिंग करतो आपण, जास्त काय हाय लेवल. मग ब्लॉग एडिट झाला आहे अख्खा. तुमचा खूप आली मला झोप, त्याच्यामुळे मला सुधारायला पाहिजे. त्याच्यामुळे आजचा ब्लॉग एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे